विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने डावखर ग्रुपच्या वतीने आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. संतोष डावखर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून 2014 पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनांचं सातत्याने आयोजन केलं जात असून दरवर्षी सुमारे 25,000हून अधिक विद्यार्थी या उपक्रमाला भेट देतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनासह ऐतिहासिक मुद्रांक, कागदपत्रे, नाणी आणि चलन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. हे प्रदर्शन 29 व 30 जानेवारी रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत पार पडणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून शाळांसाठी विशेष बस सेवेचीही व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाबाबत सखोल माहिती मिळणार असून त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणार आहे. या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना रोख पारितोषिके, विशेष प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा 50हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती आयोजक संतोष डावखर यांनी दिली आहे. आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश किते, कल्याण. आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस सुद्धा असं बऱ्याचशा काही काही आयडिया सुचायच्या, पण त्या येण्यासाठी तेवढे स्टेज भेटत नव्हते. सो मला असं वाटतं की कुठेतरी हा एक विद्यार्थ्यांना त्यांचं कौशल्य, त्यांचं स्किल दाखवण्यासाठी एक चांगला मंच आपण अवेलेबल करून दिला पाहिजे. आणि गेले 10 वर्षापासून आम्ही ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मंच अवेलेबल करून देतोय त्यानुसार त्यांच्या नवीन नवीन आयडियाज येतात ते, आणि ज्या आजमितीस म्हणजे जे सध्याचे जे काही प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंटल इश्यू म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा आता नुकतंच आलेलं AI म्हणा, याच्याशी निगडीत त्यांच्या स्वतःच्या पण काही कल्पना आहेत. आणि कसं आहे की AI आणि गुगल्स म्हणा किंवा युट्यूब म्हणा, याच्यामुळे आहे ना ज्ञानाची देवाणघेवाण आहे ना या विद्यार्थ्यांना फार सोपी झाली आहे. सोपी झाल्याचा फायदा काय झाला की त्यांना सोपी झाल्यामुळे त्यांना आणखीन त्याचे पुढचे प्रश्न सुचतात आणि त्याच्यावरती ते उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस त्यांना उत्तर शोधतात आणि त्यांना काहीतरी युनिक काहीतरी कॉन्सेप्ट सुचते, सो मला असं वाटतं की त्या युनिक कॉन्सेप्ट जे आहेत ना अशाच प्रकारच्या प्रदर्शनातून बाहेर येत असतात. आणि मी आता बघितलं ना तर बरेच चांगले चांगले आयडियाज घेऊन विद्यार्थी आलेले आहेत. आणि कुठेतरी याच विद्यार्थ्यांपैकी काही, कोणाला नासामध्ये जायचं असेल, कोणाला इस्रोमध्ये जायचं असेल, प्रत्येकाचं पॅशन असतं आणि त्यांना ठरवता येतं या विद्यार्थी देशामध्ये. कारण याच टायमाला ते बरेचसे खेळ ट्राय करत असतात, अभिनय ट्राय करत असतात, त्याचबरोबर अभियांत्रिकी ट्राय करत असतात. तर ही वेळ आहे ना त्यांना एक ठरवायची वेळ असते. तर नक्कीच नक्कीच, कारण काय की शेवटी आपलं काम आहे की त्यांना मंच अवेलेबल करून देणे. शेवटी प्रत्येक डायमंड जो असतो ना, तो तुमचा कल्याण असो, डोंबिवली असो, तुमचा दिल्ली असो, तुमचा महाराष्ट्र असो किंवा कुठला गावाखेड्यात असो. अब्दुल कलाम तर फार खेड्यातून येतात. तो डायमंड असतो ना, तो नक्कीच चकाकल्याशिवाय राहणार नाही. त्याला अशा प्रदर्शनाची गरज नाही. असे प्रदर्शन त्याला फक्त थोडंसं आणखीन फोकस होण्यासाठी त्याला मदत करतील. पण नक्कीच आपल्या भारताचं स्किल याच्यामध्ये वर्ल्ड म्हणजे इंटरनॅशनली फार नाव आहे. आपल्याकडे फार स्किल्ड मॅनपॉवर आहे. त्याच्यामुळे इस्रोमध्ये सुद्धा किंवा नासा सारखी जी अमेरिकन संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय शास्त्रज्ञांचा वाटा फार मोलाचा आहे. आणि मला नक्कीच वाटतं की येत्या काही वर्षामध्ये, आम्ही 10 वर्षापासून 12 वर्षापासून करतोय, पण येत्या काही वर्षांमध्ये आपल्या डोंबिवलीतून कल्यातून एक चांगले शास्त्रज्ञ नक्कीच जाऊन काही ना काही वाखाणण्याजोगी कामगिरी नक्कीच करतील.